आत्ता म्हटलं तरी उठून बनवू शकाल. इतकी साधी सोपी, पचायला हलकी, बनवायला सोपी, पोटाला आराम देणारी अशी साधी सोपी पारंपरिक डाळ खिचडी कशी बनवायची ते आज आपण पाहतोय. म्हटलं तर खूप सोपी आहे. म्हटलं तर अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची आहे. आजारी आहात, तोंडाला चव नाहीये किंवा स्वयंपाक बनवायचा तुम्हाला कंटाळा आलाय, तर ही डाळ खिचडी ती धावून येते. सहज कोणीही बनवू शकेल इतकी साधी, सोपी आणि रुचकर लागणारी डाळ खिचडी कशी बनवायची हे बघूयात. सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथं 1 कप भरून मी तांदूळ घेतलाय. तांदूळ चिकट भात होणारा असेल तर अतिशय उत्तम. इथे मी बिना पॉलिशचा इंद्रायणी तांदूळ घेतलाय. इंद्रायणी तांदळाचा खिचडी भात अतिशय मऊसूत आणि रुचकर लागतो. तितकाच तो सुवासिक सुद्धा होतो. जर 1 कप किंवा 1 वाटी भरून तांदूळ असेल तर यासाठी बरोबर अर्धा कप किंवा अर्धी वाटी भरून आपल्याला घ्यायचा आहे मुगाची डाळ. ही सालीसकट असेल तर अतिशय उत्तम, पौष्टिकता आणखीन जास्त वाढेल. पण जर तुम्हाला या डाळी व्यतिरिक्त आणखीन डाळ वापरायची असेल तर इथे तुम्ही तुरीची डाळ सुद्धा 2 चमचे तुरीची डाळ, 2 चमचे तुम्ही इथे हवं असेल तर मसुराची डाळ सुद्धा घेऊ शकता. कारण खिचडी भात किंवा डाळ खिचडी म्हणा ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कोणी यामध्ये भाज्या घालतात, कोणी शेंगदाणे सुद्धा घालतात किंवा कोणी माझ्यासारखी अतिशय साधी सिंपल बनवतात. चला, तर आता सगळ्यात आधी डाळ तांदूळ आपण एकत्र करून घेऊ. रेशो तर तुम्हाला कळाला की जर 1 वाटी तांदूळ असेल तर त्यासाठी अर्धी वाटी भरून आपल्याला डाळ घ्यायची. मिक्स डाळीचं जरी करणार असाल तरी सुद्धा ती डाळ आपल्याला तांदळाच्या निम्मीच असायला हवी. आता हे डाळ तांदूळ आपल्याला कमीत कमी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. डाळ तांदूळ अगदीच खूप चोळून सुद्धा धुवायचे नाहीत, पण कमीत कमी 2 ते 3 वेळा मात्र हे स्वच्छ धुवून व्हायला हवेत. तर इथे डाळ तांदूळ चांगले धुवून झालेले आहेत. आपली इतर जी कामं आहेत ती होईपर्यंत आपण हे भिजत ठेवूयात. तर साधारण 5-7 मिनिटांसाठी डाळ तांदूळ चांगले भिजून घेतले की अगदी एका शिट्टीमध्येच आपला खिचडी भात तयार होतो. कुकरमध्ये साधारण पळीभर आपण तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये खमंग फोडणी बसायला हवी. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे चमचाभर मोहरी, सोबतच अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचंय. तसं तर खिचडी भात बनवणं कोणालाही जमेल इतकी सोपी आहे, पण जर त्याची फोडणी खमंग बसली ना तर मग आणखीन जास्त स्वादिष्ट असा खिचडी भात लागतो. इथे 2 ते 3 साहित्य मी आवर्जून यामध्ये घाला असं सांगेल. यातला पहिला पदार्थ आहे लसूण. इथे मी 8-10 लसणाच्या पाकळ्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत. सोबतच खिचडी भातामध्ये तुम्हाला हलकासा तिखटपणा हवा असेल तर इथे 2 हिरव्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच कट करून घेतलेल्या आहेत. आवडत असेल तर घाला, नाहीतर तुम्ही मिरची सुद्धा स्किप करू शकता. फोडणी चांगली परतून घ्यायची यासाठी तुम्ही गॅसची फ्लेम लो करू शकता, कारण फोडणी पटकन करपत असते. यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी लोच ठेवायची. आता दुसरा पदार्थ आहे हिंग. हिंगामुळे सुद्धा खिचडी भाताला छान स्वाद येते. आता यामध्ये तिसरा महत्वाचा पदार्थ म्हणजे भरपूर कढीपत्ता यामध्ये घालायचा आणि कढीपत्ता चांगला असा हलकासा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा. तर नुसत्या या फोडणीमध्ये सुद्धा तुम्ही डाळ तांदूळ घालून खिचडी भात बनवू शकता, जो अप्रतिम लागतो. फक्त थोडीसे हळद आणि मीठ घालायचं. पण आणखीन थोडासा जास्त स्वाद येण्यासाठी आपण इतर साहित्य सुद्धा घालणार आहोत. अशी फोडणी छान परतून झाली, कढीपत्ता आणि मिरची सोबतच लसूण सुद्धा चांगले असं हलक्याशा रंगावरती परतले गेले की यामध्ये आपण मध्यम आकाराचा कांदा चांगला बारीक चिरून घेतला, तो यामध्ये घालूयात. आता कांदा काही आपल्याला खूप वेळ परतायचा नाही बरं का. अगदी हलकासा मऊ होईपर्यंतच कांदा इथे आपण परतून घेणार आहोत. तर हे बघा, हलकासा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतून घेतला. आता यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर इथे तुम्ही टोमॅटो घालू शकता किंवा घरामध्ये टोमॅटो नसेल तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. तर इथे एक छोट्या आकाराचा टोमॅटो मी तसा बारीक चिरून घेतलाय. आता टोमॅटो अगदी हलकासा सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर खूप नाही, अगदी अर्धा मिनिटांसाठी हलकासा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला. यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पाव चमचा हळद घालून हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊ. हळद मी चांगली मिक्स करून घेतली. गॅसची फ्लेम सुद्धा इथे मी लो करून घेतलेली आहे. आता यामध्ये जे डाळ तांदूळ आपण भिजत घातले होते ते असेच न घालता चांगले पाण्यामधून निथळून घालायचे.
आता लो फ्लेम करूनच हे डाळ तांदूळ साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हलकेसे कोरडे होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. अशा पद्धतीने फोडणीमध्ये जर तुम्ही डाळ तांदूळ चांगले परतून घेतलेत ना, तर मग खमंग अशी खिचडी तयार होते. 1.5-2 मिनिटांसाठी इथे मी डाळ तांदूळ चांगले मी परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. पाणी किती घालायचं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. काही जणांना डाळ खिचडी अशी पातळ आवडते, तर काही जणांना थोडीशी मोकळी तरी सुद्धा अतिशय सॉफ्ट असायला हवी अशी आवडते. तर आपण खूप अगदी पातळ सुद्धा ही डाळ खिचडी बनवणार नाही आहोत. तर अगदी मऊसूत तरी सुद्धा हलकीशी मोकळी अशीच ही डाळ खिचडी असणार आहे. यासाठी आपल्याला डाळ तांदूळाच्या दुप्पट पाणी इथं घालायचंय. तर डाळ आणि तांदूळ मिळून 1.5 कप होती, तर याच्या दुप्पट 3 कप भरून मी इथं पाणी घातलेलं आहे. खिचडी चांगली तुम्हाला रसरशीत आणि अशी पातळ आवडत असेल ना, तर आणखी एखादा कप तुम्ही इथे नक्कीच वाढवू शकता. चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं. आता खिचडीला पूर्ण फोडणी देऊन झालं, पाणी घातलं, मीठ घातलं, की आवर्जून सगळ्यात शेवटी यामध्ये चमचाभर फक्त तूप घालायचं, की जेणेकरून ही खिचडी पचायला सुद्धा हलकी होते आणि छान रुचकर सुद्धा लागते. आता इथे तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती करू शकता आणि चांगली या डाळ खिचडीला ना खळाळून उकळी येण्याची वाट बघायची. तर इथे छान मस्त अशी उकळी आलेली आहे. थोडीशी डाळ खिचडी वर खाली करून घेऊ आणि आता याला झाकण लावून मीडियम फ्लेम करायची आणि मीडियम फ्लेम वरती फक्त 1 शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे. इथे कुकरची 1 शिट्टी झाली आणि लगेचच मी गॅसची फ्लेम इथे बंद सुद्धा केली. 5-10 मिनिटामध्ये कुकरमधली वाफ सुद्धा संपूर्णपणे जिरलेली आहे. यावरचं झाकण काढून चेक करून घेऊ. मस्त रुचकर सुवासित अशी डाळ खिचडी इथे तयार झाली. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि अगदी झटपट डाळ खिचडी आपली तयार सुद्धा झाली. ही डाळ खिचडी वरून थोडंसं तूप घालायचं, सोबतीला थोडीशी लिंबाची फोड घ्यायची आणि सोबतच पापड असेल तर पापड किंवा माझ्या पद्धतीने इथे मी चकली घेतलीये. ही चकली सुद्धा डाळ खिचडी सोबत रुचकर लागते. तर मग वाट कसली पाहताय? लगेचच उठा, डाळ खिचडी बनवा आणि मनसोक्त आस्वाद घ्या. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.